खतरनाक, एकदम मोठी साईज आहे. अंडे टाकून घेते. एकदम भरपूर अंडे होते मित्रांनो. एका माशामध्ये होते जे 6.5 किलोचा जो मासा. लय खतरनाक मोठे वाटत आहे बरं. नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे ना 5:45 वाजले, तर अजून 5:45 वाजले नाही, थोडा उजेड येत चाललाय. आणि ना एकदम खतरनाक लोकेशनला आलो आहे आणि आज मस्तपैकी पाणी. तर चला बघूयात काय होते का शिकार. मित्रांनो, आपल्यासोबत बरेचसे मित्र आहेत, आल्या लगेच झटलेत ते, म्हणजे येताच आम्ही सेटअप करत आलो आणि लगेचच, कारण की बऱ्याच वेळा असं होते सकाळी शिकार होते. तर चला बघूयात काय शिकार होते का. शिकार झाली तर एकदमच मजा येणार आहे मित्रांनो, कारण खडशी मासा पकडायला ना एकदम जबरदस्त मजा येत असते. अरे ते लगेच लागली, एकदम जबरदस्त मित्रांनो. सकाळी बघा कसलं सकाळी एकदम. आणि ना 1-2 कास्टच केले आणि लगेचच, आणि एकदम जड आहे. बघू आता बाहेर निघाल्यावरच कळेल मित्रांनो, कारण ते ना एकदम बिग साईज असणार असं वाटतंय. आता डायरेक्ट लागली रे माझ्या. अरे माझं गेलं, मी गळ गेलं सांगतोय ना. 100% बाईट आणली असती त्याने. हे बघ इथं आलं. दाग हाय कॅमेरा आहे व्यवस्थित. चल मागं चल, तिकडे चल. खतरनाक, एकदम मोठी साईज आहे. थोडासा बॅकलर. हा आलाय, उलटा झालाय. नाही थांब जरा. नाही अजून. पहिला निघून नाही गेला बाकी काय नाही. नाही निघाल आरामशीर घे. आरामात. अरे माग लागलाय. नाही माग नाही लागला, तिकडे फिरलाय तो. चांगली साईज आहे, साईज एकदम मस्त आहे. अरे गळ घेऊन गेली माझा. मी गळ बदलायला आलो, हा इकडे आला, यांनी मारली. नाही ना हा आली, झाली, उलटी झाली. अरे उलटी झाल्यावर चान्स नको देऊ. हा थांबून दे बस. दणकट पीस आहे. चल ओढ. तू ग्रिप मार ना भाऊ, तू ग्रिप मार. चला. ग्रिप मार, मग झालंय काम. एकदमच जबरदस्त अनुभव मित्रांनो. आणि या वर्षाची पहिली शिकार, ती पण साईज बघू शकताय कसली खतरनाक आहे. आणि एकदमच तिसऱ्याच काशला एकदम सकाळी शिकार झाले. काय साईज आहे राव, मस्त साईज आहे बघा. 5 किलो आहे.
जास्त आहे. जबरदस्त नाही सहा, सात जास्त किलो आहे. 6-7च्या वर असेल. तर एकदम सकाळी सकाळी मित्रांनो साईज बघू शकता, एकदम खतरनाक शिकार झाले. आणि इकडं ते दोघं जण लगेच आता जटलेत परत. चला आता परत बघूयात काय होते का. आणि आता सकाळचे मला वाटते आता आहे ना मित्रांनो बघा, सकाळचे 6 वाजलेत. 6 वाजता शिकार झाले. तर चला आता परत बघूयात काय होते का शिकार. घेऊ वर नाही ना उडत डायरेक्ट. लागली परत. कसली आहे बघा. अरे काय जबरदस्त सीन झालाय मित्रांनो बघा. लय मोठी साईज. पाऊस सुद्धा आलाय. म्हणते कुठं ती. माझा गळा चिरून जाईल. गळा चिरून जाईल तिकडे. झाली उलटी आली उलटी झाली की हलकासा ओढून घे वरती. आली 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 आली. कसलंय बघा. स्टार्ट. याला म्हणते साईज मित्रांनो. जबरदस्त नाद खुळा झालाय बघा. कसला खतरनाक साईज निघाले. आणि ना रोड कुठले रे आपले इगल जोश नवीन रोड आणली मित्रांनो. पिंटू भाऊनीच दिली. तर त्यांचा नंबर आहे ना आपण खाली दाखवतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल ना रोड तर टॅग करा. एकदम जबरदस्त. आणि रील जी आहे ना आपली ती ओकोमाची 400 सिरीजची. काय पीस निघालाय बघा. बघा कसली साईज आहे बघू शकताय. एकदमच जबरदस्त. हा 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 लय खतरनाक मोठी वाटत आहे बरं. मासा. अरे लागला परत. अरे यार शिट गेला रे. अरे ए 2 वेळा पकडला. हाय शपथ. एकदम जबरदस्त मित्रांनो. अरे बापरे काय खतरनाक सीन झाला बघा. डायरेक्ट टाकला आणि तिकडं एकदा लागला आणि सोडला परत आणि परत एकदा. 2 वेळा माशाने वाईट दिली डायरेक्ट.
मस्त झाला पण मजेदार एकदम. एकदम जबरदस्त इकडे इकडे तर मित्रांनो दुपारचे 12 वाजलेत आणि आता आम्ही सगळे निघालोय बघा घरी. 3 कॅच झाले एकदम जबरदस्त. दाखवतो आता तुम्हाला व्यवस्थित. फोटो काढा बघता. ग्रीन मध्ये लय भारी दिसतो. फोटो काढायचा. बघा. अरे तू पण उचल ना. हा मग. अरे बाबा तेवढी पण कधी कधी लागत नाही. बरोबर का नाही. बघू शकता जबरदस्त शिकार झाले आज. असं एक बारीक मोठी आणि डायरेक्ट मोठी असे दिसते रे एकदम बारीक प्रॉपर एकदम. चला आता जाऊयात घरी मित्रांनो. भरपूर सारे मासे भेटले आपल्याला. कमीत कमी 25 किलोच्या आसपास असतील. 20 ते 25 किलो. तर आता जाऊयात घरी मस्तपैकी. घरी जाऊन एक नंबरची रेसिपी बनवूयात. तर चला मित्रांनो घरी आलो फायनली. कितीतरी प्रवास करून पण एकदम आजचा दिवस एकदम मस्त गेला. पाऊस अजून सुद्धा बाहेर चालूच आहे आणि इकडं आशिका लागले स्वयंपाकाची तयारी करायला. तर मासे नीट करून आणले मित्रांनो. या बघा थोडासा मासा घेतलाय बनवायला. इकडं आशिकाने अंडी सुद्धा घेतलेत बघा. ही माशाची अंडी आता थोडी उकडून घेतल्यात. त्याचं सुद्धा रेसिपी वेगळी बनवणार आहे. आणि इकडं आशिका लागले कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घ्यायला. तर एकदम मस्त अशी रेसिपी बनवणार आहे मित्रांनो. माशाचं तर कालवण बनवणार आहे आपल्या माशाचं. आणि हे याचं एक वेगळी अशी रेसिपी बनवते. आणि आता आहे ना भूक पण लागली भरपूर. चला आता पटपट जेवण बनवून घेऊया कारण की आता बरंच उशीर झालं. तेल टाकून घेतलं आधी. तर कढईमध्येच आहे ना पाण्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट आहे ना हे अंडे जे आहेत ना ते आधी थोडी उकडून घेतली. ते दाखवलं नाही तुम्हाला फक्त. बाकी आता बघा इकडं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे शिकायला थोडंसं काय म्हणतात त्याला कढीपत्ता. कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकून घेतलाय. आता कांदा टाकते. तेल पण टाकले आपले व्यवस्थित. आणि हे थोडंसं कलर आला की आपण वरून हे टाकू टोमॅटो. मस्तपैकी असं बाहेर पाऊस पडतोय आणि बनवते मस्तपैकी माशांच्या अंड्यांची भुर्जी. पाऊस पण येणार एकदम सकाळपासून येणार. खूपच पाऊस पडतोय. आता संध्याकाळला लागले तरी पण बघ कसं वातावरण आहे. कसलं जोरात आलंय बघ ना. कांदा थोडा शिजला मित्रांनो. त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकले बघा. थोडंसं ते शिजवून घ्यायचं. आणि ना माशांच्या अंड्याची भुर्जी आहे ना अशी एकदम जबरदस्त होते. तर अशी आता बनवते. हे आहेत ना आपल्याला सगळ्या अशी सेपरेट करून ते एकमेकांना चिटकलेलं असतं ना. याच्यात थोडी आहे ना आपण आधीच कोथिंबीर टाकणार आहे आणि नंतर मग थोडीशी वरती टाकायची. जे काय टाकायचं ते सगळं आपण कांद्यामध्ये टाकून घेणार आहे. मीठ वगैरे सगळं मसाले टाकून घेते. लाल तिखट टाकणार आहे, धना पावडर, हळद आणि गरम मसाला. तर सगळे मसाले मित्रांनो टाकून घेते अशी का. टाकून झालेत आपले. हे बघा असं झालंय. आता वरून आपण आहे ना ते शिजवलेले अंडे उकडलेले अंडे टाकणार आहे. तर अंडे टाकून घेते. एकदम भरपूर अंडे होते मित्रांनो. एका माशामध्ये होते जे 6.5 किलोचा जो मासा होता ना त्याच्यामध्ये अंडे होते. बाकीच्या 2 माशांमध्ये नव्हते. आणि आपण आहे ना जास्त मासा नाही आणला घरी. अंडी टाकून घेतलेत आता आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आता मिक्स करून घेऊयात. एकदम मस्त होतं मित्रांनो. आणि हे आपण आहे ना डायरेक्ट सुद्धा कालवण्यात सुद्धा अंडी टाकू शकतो. कालवण्यात सुद्धा फक्त कालवण मग लय घट्ट होतं का ना. झालं मित्रांनो
शिजून देऊयात आता असं काही इकडे कालवण सुद्धा करून घेईल. तर कालवणाची रेसिपी काय दाखवत नाही, कालवण आपण नेहमी बनवत असतो, नेहमी साधं. आणि आता ना खूप थकून सुद्धा आलं. तर चला आता हो देऊया. चला उतरून घेतलं मित्रांनो, बाकीचं काही जास्त दाखवलं नाही तुम्हाला. तर अंड्याची भाजी कशी झाली ते दाखवतो आधी तुम्हाला. हे दाखवा ना आधी. तर बघा मस्तपैकी अंड्याची बुर्जी बनवली मित्रांनो, माशांच्या अंड्याची एक नंबर अशी. आणि कालवण बघवा ना, आणि कालवण सुद्धा बनवले. कालवण सुद्धा दाखवते. अरे हळू हळू हळू. तर कालवण सुद्धा बनवले, थोडंच बनवले मित्रांनो कालवण आणि अंड्याची बुर्जी. तर चला आता जेवण करून घेऊ. दिसायला बघू शकता एक नंबर असं दिसतंय. बघू आता खाऊन बघूयात कसं झालंय ते. तर चला घेतलंय आता वाढून एक नंबर असं बघा जेवण करून घेऊयात. खूपच भूक लागली मित्रांनो. तर चला या जेवण करायला आता. घेतलं मित्रांनो जेवायला आता. बघा परी पण बसले इकडं आणि आशिका पण खाऊन दाखवते. आपण नॉर्मल डायरेक्ट याच्यात टाकतोय ना कालवणामध्ये, यावेळेस थोडं वेगळं केलं. हा मस्त आलं ना. एकदम मस्त मासा शिजलाय बघा मित्रांनो, एक नंबर असा, एकदम जबरदस्त टेस्टी लागत आहे. आणि इकडे सुद्धा हे सुद्धा एकदम भारी लागतंय. तर चला मित्रांनो जेवण वगैरे झालं बघा एक नंबर असं मस्तपैकी. चला आता भेटूया तसेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.